गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होतीये। मात्र येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे, कारण पृथ्वीचं तापमान 1.5% वाढेल असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिलाय। यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे। यासाठी वेळीच योग्य पावले उचलणं देखील आवश्यक झालेलं आहे। पाहूयात। जगाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे। जीवघेण्या उष्णतेसाठी तयार राहण्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिलाय। येत्या 5 वर्षात पृथ्वीचं तापमान 1.5% वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जगासमोर एक नवं संकट उभं राहिलंय। 2025 ते 2029 या 5 वर्षांमध्ये पृथ्वीचं तापमान 1.5% वाढण्याची शक्यता आहे। जागतिक हवामान संघटनेने हा इशारा दिलाय। तापमान वाढल्यास पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा असेल। मानवी आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होतील। सामाजिक, आर्थिक आणि शाश्वत विकासासाठी तापमान वाढ मारक ठरेल। तापमान वाढणार असल्यामुळे आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पृथ्वीचं तापमान 1.5% वाढलं तर नेमकं काय होईल ते सुद्धा जाणून घेऊया। उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल। उष्माघाताने मृत्यू वाढतील। पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळांची तीव्रता वाढेल। जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढतील। किनारपट्टीचे भाग जलमय होतील। उष्णता वाढल्याने नागरिक स्थलांतर करतील। कृषी क्षेत्रावर परिणाम होईल। परिणामी उपासमार वाढू शकते। विकसनशील देश आणि गरिबांवर याचा अधिक परिणाम होईल। निसर्गामधला हा जो बदल आहे याला केवळ आणि केवळ मोठ्या प्रमाणात मानव हा कारणीभूत आहे आणि मानव केंद्रित विकास हाच या नाशाला कारणीभूत ठरतोय। यासाठी आपल्याला शाश्वत विकास करणं आणि निसर्गपूरक प्रकल्प राबवणं, मानव केंद्रित प्रकल्प न राबवता निसर्गपूरक जर आपण प्रकल्प राबवले तर निश्चितच आपल्याला ही तापमान वाढ जी मोठ्या प्रमाणात होतीये ही कमी करता येईल। गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती झाली आहे। विकास झाला, पण पर्यावरणाची अमाप हानी झाली आहे। त्याचेच हे परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहे। ही धोक्याची घंटा समजून येत्या काळात तापमान कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।